नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमत स्पेशल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुजोर चीनलाही तोंडात बोट घालावं लागेल आणि प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानाने भरून येईल अशी कामगिरी भारतीय सैन्याने करून दाखवली आहे. भारतीय सैन्याने केलेल्या धाडसी कारवाईची चीनने धास्ती घेतली आहे. शिकार करायला आलेला चीन स्वतः शिकार झालाय याचं सारं श्रेय जातंय ते स्पेशल फ्रंटियर फोर्सला. लडाखमध्ये स्पेशल फ्रंटियर फोर्सने इतका जबरदस्त हल्ला केलाय की चीनला पळता भुई कमी झाली. या चीनच्या विरोधात बदललेली भारताची रणनीती तेवढीच महत्त्वाची आहे. चीनला धडा शिकवणारी स्पेशल फ्रंटियर फोर्स नेमकी आहे तरी काय? या फोर्सचा नेमका जन्म का आणि कशासाठी झाला, कसा झाला, SSF कशी कारवाई करतं, या फोर्सचा भारताने चीनचा बदला घेण्यासाठी कसा वापर केला, हे सगळं आपण या न्यूज 18 लोकमत स्पेशल मध्ये बघणार आहोत. ऑपरेशन बदलामध्ये ढोकलाम प्रकरणानंतर सुद्धा चीनला काही सुबुद्धी झालेली नाही. भारताच्या सीमारेषेत घुसखोरी करण्याची चीनची मुजोरी कायम आहे. त्यामुळे लडाखमधील रात्रीच्या वेळी चीन सैनिकांनी घुसखोरी केली, मात्र त्यांची ही चाल भारतीय जवानांनी त्यांच्यावरच उलटवली. भारतीय जवानांनी चीनचे दात त्यांच्याच घशात घातले. भारताच्या स्पेशल फ्रंटियर फोर्सने केलेल्या जबरदस्त कारवाईने चीनची पूर्ती घमेंड उतरली आहे. या फोर्सने असा पराक्रम केलाय की चीनची बोलतीच बंद झाली आहे. पाहूया या अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या स्पेशल फ्रंटियर फोर्सवरचा न्यूज 18 लोकमतचा हा खास रिपोर्ट. LACवर चीनची घमेंड उतरवली. भारताच्या जवानांनी चीनला चारली धूळ. शस्त्र टाकून चीन सैन्यानं काढला पळ. स्पेशल फ्रंटियर फोर्सनं शिकवला धडा. भारत आणि चीन सीमेवरील चीनची घुसखोरी करण्याची वृत्ती कितीही नांगी ठेचली तरी भारत चीन सीमेवरची चीनची घुसखोरी करण्याची वृत्ती काही कमी होत नाही. असाच एक प्रयत्न चीननं 29 आणि 30 ऑगस्टला केला. मात्र चीनची ही चाल त्यांच्याच वरती उलटली. LAC जवळच्या भारताच्या ताब्यात असलेल्या महत्त्वाच्या ठिकाणांवर ताबा मिळवण्याचा चीनचा प्रयत्न होता. त्यामुळे चीनच्या धोकेबाज सैनिकांनी रात्रीच्या वेळेला ही ठिकाणं ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांची सुद्धा जमवाजमव केली होती. मात्र आपल्या सैन्यानं चीनच्या या सैनिकांचा कुटील डाव हाणून पाडला. भारतीय जवानांनी दिलेल्या सडेतोड उत्तरानंतर चीनच्या सैनिकांनी पळ काढला. इतकंच नाही तर आपला जीव वाचवण्यासाठी त्यांनी आणलेला शस्त्रसाठा तसाच सोडून सगळेजण पळून गेले. 29-30 अगस्त की रात को भारतीय सेना के जवानों ने चीन को एक ऐसा सबक सिखाया, ये सबक चीन में सदियों तक याद किया जाएगा. क्योंकि बिना किसी हथियारों के भारतीय सेना ने न सिर्फ चीन के मंसूबों पर पानी फेरा बल्कि LAC के करीब 4 किलोमीटर के दायरे में तिरंगा गाड़ दिया, जिसे चीन कभी अपना बताता था. यही नहीं, पेंगोंग लेक के ऊपर की पहाड़ियों पर भी भारतीय सेना ने तिरंगा लहरा दिया. और चीन को ये सबक सिखाया एक ऐसी बटालियन ने जो कि आज तक दुनिया के सामने नहीं आई और इसके बारे में बहुत कम जानकारी है. शत्रूच्या सैन्याचा सामना करण्यासाठी भारतीय जवानांच्या अनेक बटालियन आहेत. या धाडसी बटालियनची स्पेशल फ्रंटियर फोर्स म्हणून खास ओळख आहे. या बटालियनची वेगवेगळी नावं असली तरी स्पेशल फ्रंटियर फोर्स कधी, केव्हा, कुठे पोहोचेल आणि नेमकं काय करेल याची कुणालाही कल्पना सुद्धा करता येत नाही. या स्पेशल फ्रंटियर फोर्सला SSF नावानं ओळखलं जातं. तसंच या बटालियनला एस्टॅब्लिशमेंट 22 असं सुद्धा म्हटलं जातं. त्याबरोबरच ही फोर्स काही वेळेला विकास बटालियन या नावानं सुद्धा ओळखली जाते.
भारताची ही स्पेशल फ्रंटियर फोर्स अतिशय महत्त्वपूर्ण आणि सिक्रेट बटालियन आहे. या स्पेशल फ्रंटियर फोर्सबद्दल अनेकांना फारशी माहिती नाही. अशा या धाडसी बटालियनवर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात येते. कठीणातलं कठीण लष्करी ऑपरेशन यशस्वी करण्यासाठी या फोर्सची निवड केली जाते. या फोर्समधले कमांडो डोळ्याची पापणी लवते न लवते तोच शत्रूला नेस्तनाबूत करतात. या फोर्सचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे यातले कमांडोज जमीन, आकाश आणि समुद्र या तीनही पैकी कोणत्याही कारवाईत सहभागी होतात. त्याहीपेक्षा त्यांची खास बाब म्हणजे फोर्सचा पर्वत आणि बर्फाच्छादित भागात कुणीही मुकाबला करू शकत नाही एवढी त्यांची तयारी आहे. अशी ही स्पेशल फ्रंटियर फोर्स 60 वर्ष जुनी आहे. ही फोर्स जुनी असली तरी तिचं आत्तापर्यंतचं खरं रूप जगासमोर आलेलं नाही. या स्पेशल फ्रंटियर फोर्सची निर्मिती मेजर जनरल सुजान सिंह यांनी केली. हे सुजान सिंह 22 माउंटेनियर रेजिमेंटचे कमांडर होते. त्यांच्यामुळेच या फोर्सला एस्टॅब्लिशमेंट 22 असं नाव पडलं. सुरुवातीच्या काळात या फोर्समध्ये तिबेटच्या काही जवानांचा समावेश होता. आता तिबेटसह गोरखा जवान सुद्धा यात समाविष्ट आहेत. पहिल्या बटालियनमध्ये 5000 जवान होते. आता या बटालियनमध्ये सुमारे 10,000 जवानांचा समावेश आहे. या स्पेशल फ्रंटियर फोर्समध्ये सुरुवातीच्या काळात तिबेटी नागरिकांचाच समावेश होता आणि त्याला महत्त्व सुद्धा तसंच होतं, कारण ही फोर्स सीमेवर लढण्यासाठी तयार करण्यात आली आहे. आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे पर्वत आणि बर्फाच्छादित भागात ही फोर्स उत्तम प्रकारे काम करू शकते. आता या फोर्समध्ये गोरखा जवानांचाही समावेश करण्यात आलाय. ते सुद्धा जबरदस्त लढवय्ये आहेत. ये स्पेशल फ्रंटियर फोर्सेस गुप्त तरीके से अपना काम करती हैं. सब जगह पे सब ऑपरेशंस में इन्होंने हिस्सा लिया. 1971 में इन लोगों ने पाकिस्तान की सेना को म्यांमार में जाने से रोका. चटगांव के अंदर ये लोग थे जहाँ पे इनका ब्रिगेडियर भी मारा गया था. चाहे आपका गोल्डन टेम्पल हो, कारगिल युद्ध हो, या ये कह लीजिए कि कश्मीर के अंदर भी ऑपरेशंस हो, गुप्त तरीके से ये लोग अचानक से सामने आते हैं और फिर अपना जलवा दिखाते हैं. स्पेशल फ्रंटियर फोर्सची कार्यपद्धती अतिशय वेगळ्या प्रकारची असते. तसंच याबद्दल मोठी गोपनीयता सुद्धा ठेवली जाते. आपको ये बात जानकर हैरानी होगी कि स्पेशल फ्रंटियर फोर्स सेना के अंतर्गत नहीं आती है. ये बटालियन सीधा पीएमओ और कैबिनेट सेक्रेटरी को रिपोर्ट करती है. इस बटालियन का कमांडर इंस्पेक्टर जनरल होता है, जो कि भारतीय सेना के मेजर जनरल रैंक के अधिकारी होते हैं और ये सीधा पीएमओ को रिपोर्ट करते हैं. पण स्पेशल फ्रंटियर फोर्स एवढी खास का आहे? कारण या फोर्सला देण्यात येणारं प्रशिक्षण. कुठलीही कामगिरी सोपवली तर ती कमीत कमी वेळेत आणि 100% बिनचूक पार पाडण्याचं कौशल्य या फोर्सकडे असतं. या फोर्सचं ट्रेनिंग अतिशय खडतर असतं. यातील कमांडोंना 30° ते 50° तापमानात कोणतंही लष्करी काम करण्याचं ट्रेनिंग दिलं जातं. तसंच त्यांना कोणत्याही वातावरणात काम करण्यासाठी विशेषत्वानं तयार केलं जातं. या कमांडोंना पर्वतरांगांमध्ये कशी कारवाई करायची, यासोबतच जमीन, आकाश आणि समुद्र इथे कशा पद्धतीनं उत्तम कारवाई केली जाऊ शकते याचं अतिशय खडतर प्रशिक्षण दिलं जातं. स्पेशल फ्रंटियर फोर्सला भारताच्या रॉ आणि अमेरिकेच्या CAA या संस्थांनी प्रशिक्षण दिलं होतं. अशा या गोपनीय आणि विशेष क्षमता असलेल्या फोर्सचं मुख्यालय आणि ट्रेनिंग सेंटर उत्तराखंडमध्ये आहे. या फोर्सचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची हुशारी आणि त्यांना मिळालेलं प्रशिक्षण. यानंतर आणखीन एक खास वैशिष्ट्य म्हणजे या फोर्सची गोपनीयता. यामुळे या बटालियनमध्ये कोण काम करतं, कोणाचा समावेश आहे याची फारशी माहिती कोणाला दिली जात नाही. SFF के सैनिक कब किस मिशन की तैयारी में जुटे हैं, इस बात की जानकारी बहुत कम लोगों को दी जाती है. SFF ने देश में कई गोपनीय ऑपरेशंस को अंजाम दिया है, लेकिन आज तक ये किसी को पता नहीं चल सका है कि इस फोर्स ने कब कहां अपना काम किया है. इसकी संवेदनशीलता को ध्यान में रखते हुए ही बहुत कम लोगों को इसके बारे में जानकारी दी जाती है. यही वजह कि दुश्मन भी इसके बारे में बहुत कम जान पाता है. इसकी गोपनीयता को ध्यान में रखते हुए ही इस फोर्स के इस बटालियन के जवानों को सार्वजनिक तौर पर सम्मानित नहीं किया जाता. कोणती लष्करी कारवाई असो की कोणतीही महत्त्वाची जबाबदारी, स्पेशल फ्रंटियर फोर्स ती 100% पार पाडते. तरीही त्यांच्या या कारवाईबद्दल चर्चा केली जात नाही.
अशा या फोर्सच्या धडाकेबाज कारवाईची माहिती काही वेळेला दशकांनंतर जाहीर केली जाते. या फोर्सनं अनेक मोठ्या ऑपरेशनमध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. 1971च्या युद्धात त्यांनी जबरदस्त कामगिरी केली. या कामगिरीला ऑपरेशन ईगल असं संबोधण्यात आलं होतं. 1984च्या ऑपरेशन ब्ल्यू स्टार मध्ये सुद्धा या फोर्सचे कमांडो सहभागी झाले होते. इतकंच नाही तर कारगिल युद्धात सुद्धा स्पेशल फ्रंटियर फोर्सची भूमिका महत्त्वाची राहिली. अशा या भारताच्या स्पेशल फ्रंटियर फोर्सनं लाजवाब कामगिरी केली. 29 आणि 30 ऑगस्टच्या रात्री या फोर्सनं पेंगॉंग आणि दक्षिण किनाऱ्यावर चीनच्या सैन्याला धूळ चारली. चीनी सैन्यानं पाठीला पाय लावून पळ काढला. यानंतर भारतानं LACवर 4 किलोमीटरचा परिसर ताब्यात घेतलाय. ज्या ठिकाणी चीनचा लाल झेंडा फडकत होता तिथे आता तिरंगा डौलानं मिरवतोय. त्यामुळेच असं साहसी काम करणाऱ्या स्पेशल फ्रंटियर फोर्सला सलाम. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. भारतीय सैन्यानं 1962च्या युद्धाचा पुरेपूर बदला घेतलाय. चीनच्या सैनिकांना 4 किलोमीटर पर्यंत मागे हटवलंय. पँगॉंगमध्ये भारतीय सैन्यानं चीनवर डाव उलटवलाय. याच ठिकाणी आता भारतीय सैन्यानं चौकी तयार केली आहे. एकूणच लडाख आणि पँगॉंगच्या घटनेवरून चीननं आता चांगलाच धडा घेतला असेल. पाहूया खास रिपोर्ट. पँगॉंग मध्ये भारतीय सैन्याचा दबदबा. एकोणीसशे 62च्या युद्धाचा बदला. 3 ठिकाणांवर झेंडा फडकला. चीनला 4 किलोमीटर पर्यंत मागे हटवलं. लडाखमधून न्यूज 18 लोकमतचा सुपर एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट. भारतीय सैन्यानं चीनची चाल चीनवर उलटवली आहे. भारत चीन सीमेवर सुरू असलेल्या चीनच्या कारस्थानांची हवाच निघून गेली आहे. गेल्या 4 महिन्यापासून सुरू असलेल्या चीनचा घुसखोरीचा डाव उधळून लावल्यानं चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना धक्का बसलाय. भारतीय जवानांनी पीपल्स लिबरेशन आर्मीला त्यांच्याच भाषेत सडेतोड उत्तर दिलंय आणि सीमेवरील महत्त्वाच्या 3 ठिकाणांचा ताबा घेतलाय. या 3ही ठिकाणांवर चीनचं लक्ष होतं. भारताच्या साहसी जवानांनी हजारो फूट उंच असलेल्या पँगॉंग झीलजवळ चीनी सैन्याला अक्षरशः धूळ चारली आहे. आज या ठिकाणी मोठ्या डौलानं तिरंगा फडकतोय. 29 आणि 30 ऑगस्टच्या रात्री भारतीय सैन्यानं जे शौर्य दाखवलं त्या शौर्यानं चीन हादरून गेलाय.
एकूण 5 ठिकाणी भारताचा तिरंगा फडकतोय. गुरुंग हिल आणि मागर हिलवर भारताचे जवान अगोदरच तैनात आहेत. हेल्मेट टॉप, ब्लॅक टॉप, रिकीन या ठिकाणांवर भारतानं आता कब्जा केलाय. आसपासच्या परिसरात त्यामुळे भारतीय सैन्य वाढवलंय. भारत के आक्रामक रुख से बौखलाया चीन बैकफुट पर नजर आ रहा है. चीन ये कह रहा है कि भारत ने LAC पार कर उसके इलाके पर कब्जा कर लिया है, लिहाजा उसे वापस लौट जाना चाहिए. जबकि चीन पेंगोंग लेक के उत्तरी किनारे यानी फिंगर एरिया में भारत के इलाके में पिछले कई महीनों से डटा हुआ है. पिछले 4 महीनों से इसी को लेकर भारत और चीन के बीच बातचीत चल रही है और भारत कह रहा है कि चीन वापस लौटकर अप्रैल के पहली वाली स्थिति बहाल करे, लेकिन चीन अपनी जिद पर अड़ा हुआ है. हो, एका बाजूला चीन पँगॉंगच्या उत्तरेकडच्या भागात आपल्या कारवाया करण्यासाठी हालचाली करत होता, तर दुसऱ्या बाजूला भारतानं LACवर ताबा केल्याचा आरोप करतोय. मात्र भारतानं चीनला त्यांच्याच भाषेत उत्तर दिलंय. चीन जी ठिकाणं ताब्यात घेऊन रणनीती आखत होता ती तिन्ही ठिकाणं भारतानं आता ताब्यात घेतली आहेत. त्यातच आता ब्लॅक टॉपवर भारतीय सैन्य असल्यानं चीनचा अक्षरशः तीळपापड होतोय. आताचा हा वाद पँगॉंगच्या दक्षिण भागात झाला. हा भाग ब्लॅक टॉपच्या डोंगराळ भागाजवळ आहे. चुशूल पासून हा भाग 25 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. आतापर्यंत ब्लॅक टॉपवर चीनचा ताबा होता. ब्लॅक टॉप भारताच्या ताब्यात आल्यानं चीन खवताळलाय. ब्लॅक टॉपवरून चीनचे रणगाडे दिसू शकतात. चीनच्या सैन्यानं हल्ला करण्यासाठी रणगाडे सज्ज ठेवलेत. भारतीय सैन्य अँटी टँक मिसाईल स्पाइक सिस्टीमनं सज्ज आहे. इशारा मिळतात चीनचे T-15 रणगाडे उद्ध्वस्त केले जाऊ शकतात. त्यामुळे ब्लॅक टॉप हे अतिशय महत्त्वाचं आहे. एंड इसको हम आगे जो एक्शन है इसको हम कंटिन्यू रखेंगे. एंड हम चाइना को ये बताना चाहते हैं कि हमारी टेरिटोरियल इंटीग्रिटी के साथ खिलवाड़ ना करें. ये 2020 का भारत है, हिंदुस्तान है. ये मेरा हिंदुस्तान है, ये बदल चुका है और ये मेरे हर देशवासी का हिंदुस्तान है. आपण नकाशाच्या द्वारे पाहू शकतो की या ठिकाणी उंच पर्वतरांग आहेत. त्यामुळे युद्धावेळी या ठिकाणांना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तसंच उंच जागा असल्यानं संपूर्ण परिसरावर इथून लक्ष ठेवता येतं. दुसऱ्या देशाच्या सैनिकांच्या हालचालीवर नजर ठेवता येते. पँगॉंगच्या दक्षिण भागात पर्वतरांगा आहेत. या ठिकाणांवरून चीनचं लक्ष जाण्यापूर्वीच भारतानं त्या ठिकाणी तिरंगा फडकवलाय. पँगॉंगच्या दक्षिणेला असलेली स्पांगूर झील अनेक वेळा कोरडी असते. स्पांगूर झील आणि पँगॉंग झीलमध्ये डोंगररांग आहेत. स्पांगूर झीलपासून 2.5 किलोमीटरवर सैन्याला हालचाल करता येते. 29 ऑगस्टला चीननं या ठिकाणी ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला. भारतीय जवानांनी चीनला प्रत्युत्तर देताना तिन्ही ठिकाणांवर ते पोहोचले. हेल्मेट टॉप, ब्लॅक टॉप आणि रेकिनवर भारतानं ताबा मिळवला. या ठिकाणांवरून चीनच्या सैन्यावर लक्ष ठेवता येणार आहे. पहाड़ की ये चोटियां रणनीतिक तौर पर काफी अहम है और यही वजह है कि भारतीय सेना ने चीन की सेना को जवाब देने के लिए पैंगोंग के दक्षिण छोर पर ब्लैक टॉप हिल के इलाके में T-90 टैंकों की पूरी रेजिमेंट तैनात कर दी है. हालांकि चीन ने भी पहाड़ों में लड़ने वाले T-15 टैंकों को तैनात किया है, लेकिन युद्ध भूमि में T-90 की जो मारक क्षमता है शायद चीन उससे बौखलाया हुआ है. पँगॉंगच्या दक्षिण भागापासून ते रेजॉंग पर्यंत भारतीय सैन्य तैनात आहे. दक्षिण पँगॉंग जवळ चीननं एक रेजिमेंट आणि स्पांगूर जवळ एक बटालियन तैनात केली आहे. 1962 मध्ये ज्या रिकीन आणि रेजॉंग मध्ये लढाई झाली त्या ठिकाणी भारतानं आपलं सैन्य कधीही पाठवलं नव्हतं. मात्र आता त्याच ठिकाणी मोठ्या डौलानं तिरंगा फडकतोय. ही भारतासाठी मोठी अभिमानास्पद गोष्ट आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
यासोबत न्यूज 18 लोकमत स्पेशलमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.